हाय, आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोपी, चविष्ट, न्यूट्रिशियस, प्रोटीन फायबर रिच, झटपट बनणारी बीटरूट पोहे रेसिपी, पिंक वेट लॉस पोहे रेसिपी। याच्यासाठी मी जाडे पोहे घेतलेत आणि थोडंसं पाणी टाकून ते भिजत ठेवले। त्याच्यानंतर बीटरूट इथे आपल्याला किसून घ्यायचं आहे। एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलेलं आहे, तेल टाकलं। याच्यामध्ये जाईल मोहरी, मोहरीच्या नंतर कढीपत्ता टाकलेला आहे, जिरे चांगले फुलले की याच्यामध्येच आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आणि हे चांगलं सगळं मिश्रण जे आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा बारीक चिरलेला आणि मी छोटी एक मिरची टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तिखट कमी जास्ती करू शकता। याच्यामध्ये जाईल थोडंसं मीठ चवीनुसार। हे अजून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला किसलेलं बीट आणि हे थोडंसं अजून परतून घ्यायचं आहे की थोडंसं ते शिजलं जाईल, त्याचा जो क्रंच आहे तो थोडासा निघून जाईल। आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत वाफवलेले मुगाचे स्प्राउट्स आहेत। थोडंसं याच्यामध्ये मी हलकं साल्ट टाकलेलं आहे की अजून थोडंसं टेस्टला ते बेटर असेल। याच्यामध्ये आपण आता ॲड करायचे आहेत भिजवलेले पोहे। चवीनुसार थोडंसं साल्ट टाकायचं आहे आणि थोडासा याच्यामध्ये लेमन ज्यूस टाकायचा आहे। लेमन ज्यूस टाकण्याचा फायदा की सगळे न्यूट्रिशन चांगले ॲब्सॉर्ब होतात आणि टेस्टलासुद्धा बेस्ट लागतात। आता हे सगळं अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर वरती टाकायची, मिक्स करून एकदा 2 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। तर आपले टेस्टी, चविष्ट, झटपट बनणारे बीटरूट पोहे, पिंक पोहे वेट लॉस रेसिपी तयार आहे। तुम्ही बघू शकता दिसायलाही किती टेम्पटिंग आहे, तेवढं चविष्टसुद्धा आहे। इथे सर्व करून घेऊयात आणि बिलीव की जेवढी टेम्पटिंग सुरेख दिसत आहे तेवढीच ती न्यूट्रिशियस आहे। सो नक्की ट्राय कराल आणि कमेंटमध्ये नक्की सांगाल की तुम्हाला आवडली का।